व्हिडिओपर्यंत आलेले आहात तर ही माता राजराजेश्वरी आहे, सुंदरी आहे, अखंड ब्रह्मांडाची ही सुंदरी आहे आणि हिचंच एक रूप आहे माँ कामाख्या। तर माँ कामाख्यांचं जर नाव आलेलं असेल इथे तर नक्कीच त्यांच्या संदर्भात काहीतरी महत्त्वपूर्ण घटना घडत आहेत आणि त्या उद्यापासून सुरू होत आहे। हे तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा माहिती नसेल, परंतु ही खूप पॉवरफुल एनर्जी आहे, जागृत एनर्जी आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सध्या ज्या काही गोष्टी तुमच्या अनेक जन्मापासून अडकलेल्या आहेत, अनेक वर्षांपासून अडकलेल्या आहेत, महिन्यांपासून, दिवसापासून, तर त्या पूर्ण होण्याचा आता काळ सुरू झालेला आहे। सृजन शक्तीचा काळ आता सुरू झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला बिलकुलही चिंता करायची नाहीये, तर एका जागेवरती स्थिर बसायचं आहे। नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर पाहूया आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कोणाची एनर्जी मिळते, काय संदेश आहे तुमच्यासाठी। त्याआधी तुमच्या आजूबाजूला जी कोणती नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते। टुडेज एनर्जी इज व्हेरी हाय अँड पॉवरफुल एनर्जी, सो ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टीप्लाय बाय 1000 टाइम्स, remove, remove, remove। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। माय एंजल्स, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी। ऑल माय व्यूअर्स, सब्सक्राइबर्स and collectives, please protect and remove all black negative energy from around us। All positive energies, my spirit guides, ascending masters, my spirit animals, please protect me। Archangel Michael, please protect me। Shivji, please protect me। Ma Kali, please protect me and protect all subscribers, viewers, collectives। So thank you so much divine energies, thank you universe, thank you Ma Kali, thank you Shivji, thank you Archangel। So all positive energy protect you। मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। जय माँ काली, जय माँ काली, जय माँ काली। ओके, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय माँ काली। तोपर्यंत तुम्ही ही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा। ओके ओके, तर बॉटमची एनर्जी आहे अर्थ ऑफ काली। तर येथे दिसून येते जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी गोल आहे, काहीतरी ध्येय आहे, त्या ध्येयाच्या अकॉर्डिंग ते सध्या कार्य करत आहे। काहीतरी जे आहे ते तुम्हाला मिळवायचं आहे आणि आपल्याला एक महत्त्वपूर्ण संदेश येथे मिळत आहे। माँ ललित त्रिपुर सुंदरी, ज्यांनी ज्यांनी माँ ललित त्रिपुर सुंदरीचं नाव ऐकलेलं आहे किंवा जे जे ह्या व्हिडिओपर्यंत आलेले आहेत त्यांचा हा लास्ट बर्थ आहे, हा लास्ट जन्म आहे। याच्यानंतर तुमचा जन्म होणार नाही, कारण की ही माता जी आहे मोक्षदायिनी आहे। मोक्षदायिनी म्हणजे मोक्ष मिळतो, नंतर पुन्हा परत परत येण्याची गरज नाही, तुम्हाला यांची सेवा करण्याची गरज आहे। माँ ललित त्रिपुर सुंदरी, जर तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत आलेले आहात तर ही माता राजराजेश्वरी आहे, सुंदरी आहे, अखंड ब्रह्मांडाची ही सुंदरी आहे आणि हिचंच एक रूप आहे माँ कामाख्या। तर माँ कामाख्यांचं जर नाव आलेलं असेल इथे तर नक्कीच त्यांच्या संदर्भात काहीतरी महत्त्वपूर्ण घटना घडत आहेत आणि त्या उद्यापासून सुरू होत आहे। हे तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा माहिती नसेल, परंतु ही खूप पॉवरफुल एनर्जी आहे, जागृत एनर्जी आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सध्या ज्या काही गोष्टी तुमच्या अनेक जन्मापासून अडकलेल्या आहेत, अनेक वर्षांपासून अडकलेल्या आहेत, महिन्यांपासून, दिवसापासून, तर त्या पूर्ण होण्याचा आता काळ सुरू झालेला आहे। सृजन शक्तीचा काळ आता सुरू झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला बिलकुलही चिंता करायची नाहीये, तर एका जागेवरती स्थिर बसायचं आणि पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आहे, पाहायचा आहे। तर जे कोणी या व्हिडिओशी कनेक्ट झालेले आहेत नक्की शक्ती स्वरूपाशी कनेक्टेड आहात, तुमच्यामध्ये शक्तीची ऊर्जा आहे। त्याचबरोबर तुम्ही कुठल्या ना कुठल्या शक्ती रूपाची साधना करत आहात, देवीशी कनेक्टेड आहात, तुमच्या आईशी कनेक्टेड आहात। आई तुळजा भवानी, माता महालक्ष्मी, माता रेणुका माता, आई सप्तशृंगी किंवा काळूबाई किंवा मायलम्मा, रेणुका माता, कुठल्याही रूपाशी तुम्ही कनेक्टेड आहात, तुमच्या कुलदेवीशी तुम्ही कनेक्टेड आहात। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओपर्यंत आलेले आहात। तर इट्स नॉट अ कोइन्सिडन्स। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे तर ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे
तुमच्या जीवनामध्ये सगळे दुःखांची समाप्ती होण्याची आणि चांगल्या गोष्टींना सुरुवात होण्याची. कारण की आपल्याला माहिती आहे, ज्यांना ज्यांना माँ कामाख्याचं त्यांनी माहिती घेतलेली आहे किंवा त्यांना त्यांच्याविषयी थोडंफार माहिती आहे, तर त्यांना माहिती आहे वर्षातून 3 दिवस जे असते माँ ही रजस्वला असते. रजस्वला म्हणजे त्यांना मासिक पाळी येते 3 दिवस. तर ह्या 3 दिवसांना अंबुबाची असं त्यांनाचा एक उत्सव असतो, अंबुबाची म्हणून. त्या 3 दिवसामध्ये मातेचं मंदिर बंद असतं, मातेचं मंदिर उघडं नसतं. तर ह्याच काळामध्ये जी मोठी नदी आहे ब्रह्मपुत्रा, तिचंही पाणी लाल कलरचं होतं. ज्या कोणी महिला हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना या गोष्टी जास्त समजतील, मुलीही पाहत असतील तरी सुद्धा त्यांना ह्या गोष्टी समजतील. तर मातेचं जे स्वरूप आहे ती राजराजेश्वरी आहे, ब्रह्मांडाची देवी आहे, ब्रह्मांडाची सुंदरी आहे आणि सृजन शक्ती आहे तिच्यामध्ये, पृथ्वी मा आहे ती. आणि माँ कामाख्याचं हे स्वरूप जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस सतीचे शरीराचे 51 तुकडे झाले, ज्यावेळेस शिवजी त्यांना घेऊन फिरत होते, कारण की दक्ष पिता त्यांचे होते, तेथे त्यांचा अपमान झाला. त्यांनी यज्ञकुंडामध्ये शिवशक्तीचे जे कोणी इथे जर्नीमध्ये असतील त्यांना माहिती असेल की ते यज्ञकुंडामध्ये जसा मातेने तेथे उडी मारली, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शिवजी मग त्यांना घेऊन फिरत होते अख्ख्या ब्रह्मांडावर, कारण की प्रेम होतं तेवढं आणि त्यांना सोडायला तयार नव्हते. तर त्यावेळेस विष्णूजी आले आणि त्यांनी 51 तुकडे सुदर्शनाने केले. तर प्रत्येक ठिकाणी भारतामध्ये ते पडलेले आहेत. त्यातील एक जे आहे, जो योनी भाग आहे, तो आसाममधील माँ कामाख्याचं जे ठिकाण आहे तेथे तो पडलेला आहे, जे नीलांचन टेकडीवरती आहे. आज आपण त्यांच्या ऊर्जेशी कनेक्टेड होत आहोत. उद्यापासून त्यांचा हा उत्सव सुरू होत आहे, अंबुबाची म्हणतात त्याला, ज्यामध्ये 3 दिवस माँ रजस्वला असते आणि नंतर 3 दिवस ते मंदिर पण बंद असतं आणि पूजा अर्चना पण मंदिरामधली सगळी बंद असते, पूर्ण काळोख केला जातो. आणि मग नंतर 3 दिवसाच्या नंतर ते मंदिर उघडतं. त्यानंतर जे वस्त्र तेथे पांढरं टाकलेलं असतं ते पूर्ण लाल होतं. मग ते वस्त्र कट करून सगळं प्रसाद म्हणून लोकांना दिला जातो आणि ते खूप पॉवरफुल अशी एनर्जी असते त्यामध्ये, जी मी शब्दात नाही व्यक्त करू शकत, कारण की खूप मोठं पीठ आहे ते, शक्तिपीठ आहे. आणि सगळ्या शक्तिपीठामध्ये तेच एक पीठ आहे जे सगळ्या शक्तिपीठांमध्ये महान आहे, कारण की तिथे देवीचं जागृत स्वरूप आहे. जे की आपण पाहतो सगळीकडे जे देवीचं स्वरूप आहे ते मूर्तीमध्ये आहे, परंतु तेथे जे आहे ते नॅचरल म्हणजे नैसर्गिक स्वरूपामध्ये, कुंडाच्या स्वरूपामध्ये, योनीच्या आकारामध्ये ते ठिकाण तेथे आहे. तर आज पॉवरफुल मेसेजेस आहेत, आपण त्यांच्याकडून घेत आहोत. तर पाहूया आपल्याला त्या काय संदेश देऊ इच्छित आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओके, तर माँ कामाख्या तुम्हाला इथे गाईड करत आहेत की तुमचं जे काही सध्याचं ध्येय आहे त्या ध्येयावरती तुम्हाला पूर्ण फोकस व्हायचा आहे. जरी तुमचं डिस्ट्रॅक्शन होत आहे, जरी तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित आम्ही आमच्या ध्येयापासून दूर जात आहोत, तरी सुद्धा तुम्हाला माँ कामाख्या इथे गाईड करत आहे. तुमचं ध्येय जे आहे ते खूप मोठं आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला दूर जायचं नाहीये. प्रत्येक ठिकाणी सक्सेस मिळवण्यासाठी योग्य ती स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं असतं. कुठलंही काम तुम्ही हातात घेतलं ते उगाचच तुम्ही करायला गेलात आणि होईल असं नाही होत. तर तेथे तुम्हाला काही स्ट्रॅटेजी, काही नियम, काही प्लॅन्स तयार ठेवावे लागतात. तर तशाच पद्धतीने तुम्ही जे काही गोल ठरवलेलं आहे ते भविष्यामध्ये पूर्ण होण्याची 100% शक्यता आहे. परंतु तुम्हाला इथे नेगेटिव्ह विचार करायचा नाहीये, सकारात्मकतेमध्ये तुम्हाला राहूनच गोष्टी मिळवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही असं म्हणाल की होईल का नाही, मला नाही माहिती होईल का नाही, तर अशा जर तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये असाल तर त्या गोष्टी कदाचित तुमच्या लेट होतील किंवा मग त्याला बराच काळ लागेल. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, माँ कामाख्या तुम्हाला गाईड करत आहे की तुमचं ध्येय आहे त्याच्यावरती फोकस राहा. त्याच्यापासून तुमचं जे लक्ष आहे ते विचलित होऊ देऊ नका. जसं की अर्जुनाचं लक्ष डोळ्यावरती होतं, तसंच तुमचं तुमच्या ध्येयावरती पाहिजे. काहीही असो तुमच्या जीवनामध्ये, जर तुम्हाला एखादी परीक्षा पास करायची आहे, एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे किंवा
काही पैसा कमवायचा आहे, जॉब मिळवायचा आहे, कुठल्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला सक्सेस हवा आहे, तर नक्कीच त्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. परंतु ध्येयावरती तुम्हाला अडिग राहायचं आहे. त्याचबरोबर येथे दिसून येत आहे की माँ कामाख्या तुम्हाला हेही गाईड करत आहे की तुमच्या जीवनामधून ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या निघून जाणार आहेत. सध्या जर तुम्ही कुठल्या नेगेटिव्ह सिच्युएशनमध्ये असाल, कुठल्या संकटामध्ये असाल, परेशानीमध्ये असाल, विचित्र तुम्हाला अनुभव येत असतील, काही असे एक्सपिरियन्स येत असतील, आजूबाजूची लोक जे तुमच्या विरोधात गेले असतील, तुमच्या नात्यातीलच लोक तुमच्या विरोधात गेले असतील, तुमच्यापासून त्यांनी दुरावा पकडला असेल, तुम्हाला ते इन्व्हॉल्व करून घेत नसतील, तुम्हाला कमी लेखत असतील प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि त्यामुळे तुम्हाला एक बर्डन फील होतं सतत. स्वतःला तुम्ही स्वतःला कमी लेखता. तुम्हाला वाटतं माझ्याकडूनच काहीतरी चुकलंय का? तर नाही, तसं नाहीये. गर्वाचं घर कधी ना कधी खाली होतं. अहंकार, इगो आयुष्यभर माणसाला पुढे घेऊन जात नाही. जरी आज त्यांच्यामध्ये अहंकार असेल तर उद्या त्यांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी त्यांना 100 ठिकाणी पाया पडावं लागणार आहे. या गोष्टी त्यांना विसरून जमणार नाही. असू शकतं तुमच्या आजूबाजूला अशा काही ऊर्जा आहेत ज्या तुम्हाला निग्लेक्टेड फील करत आहेत किंवा कमी लेखत आहे. ऍक्च्युली जे लोक अशी तुमच्याशी वागत आहेत ते स्वतः त्यांनी त्याचे अनुभव खूप जास्त घेतलेले असतात जीवनामध्ये. त्यांना कधी कोणी व्हॅल्यू दिलेली नसते. जे आपल्याकडे असतं तेच आपण दुसऱ्याकडे देतो. सो अशाच प्रकारचे काही लोक तुमच्या अराउंड येथे दिसून येत आहेत. तर लवकरच अशा लोकांपासून तुमची सुटका होणार आहे. पुढील 6 दिवसांमध्ये तुम्ही अशा एनर्जीपासून दूर होणार आहात आणि नक्कीच त्या लोकांना खाली मान घालून तुमच्या पासून दूर जावं लागणार आहे. तुमचे शत्रू जे आहेत लवकरच तुमच्या जीवनामधून निघून जाणार आहेत आणि खाली मान घालून तुमच्या पाया पडून ते निघून जाणार आहेत. साधारण त्यांचा अपमान होणार नाहीये, तर खूप मोठ्या अपमानाला त्यांना स्वतःला सामोरे जावं लागणार आहे. जे जाळं, जे खड्डा त्यांनी तुमच्यासाठी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या खड्ड्यामध्ये ते स्वतः पडणार आहेत. सो त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. माँ काली जशी पॉवरफुल देवता आहे, माँ कामाख्या ही सगळ्या देवतांची अधिष्ठात्री देवता आहे. त्रिपुर सुंदरी आहे, ती ब्रह्मांडाची राजराजेश्वरी आहे. त्यामुळे तुम्हाला बिलकुल चिंता करायची गरज नाही की तुमचे शत्रू तुमच्यावर हावी होत आहे, तुमचे शत्रू तुमच्यावरती खूप जास्त तुम्हाला असं वाटतं की ते पॉवरफुल झाले. नो नो नो, असं समजण्याचं काही कारण नाही. तुम्हाला ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला प्रचंड साधना करून तुमच्यामधील जे तेज आहे, तुमच्यातली जी पॉझिटिव्हिटी आहे ती इन्क्रीज करायची आहे. हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहे. साधनाची तुम्ही करत आहात ती कंटिन्यू करत राहा. रात्रीची साधना केली तर याचे तुम्हाला चांगले फळ मिळतील. अख्खा वर्षभर, अख्खा आयुष्यभर तुम्हाला इतका फळ मिळणार नाही जेवढे ह्या 3 दिवसामध्ये, पुढील 3 दिवसामध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा चान्स सोडू नका. तुम्हाला जे काही सिद्ध करायचं आहे, कुठलाही मंत्र तुम्हाला सिद्ध करायचा आहे, तर हे पुढील 3 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कुठली शक्ती जागृत करायची आहे तुमच्यातील, तर हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करायची आहे, तर हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी मेडिटेशन्स असतात, त्यासाठी योग्य त्या फ्रिक्वेन्सीवर बनवलेले मेडिटेशन्स माझ्याकडे आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता. ऑल मेडिटेशन्स आर पेड. सगळे मेडिटेशन्स, काउन्सिलिंग, पर्सनलिंग सगळं पेड आहे. तर इथे तुम्हाला जर हवं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि हे जे काही तुमचं जे भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर होतील यासाठी तुम्ही नक्कीच हे घेतलं पाहिजे. तुमच्या शक्ती या ज्या आहेत त्या जागृत केल्या पाहिजेत. खूप चांगला काळ आहे. त्यानंतर पुन्हा त्याच्यासाठी 1 वर्ष लागणार आहे. सो हा काळ तुम्हाला गमवायचा नाहीये. तुमच्या शत्रूंना जर तुम्हाला चितपट करायचं असेल, तुमच्या शत्रूंना जर तुमच्या जीवनामधून दूर घालवायचं असेल कायमचं, तर तुम्ही नक्कीच ह्या दिवसांमध्ये साधना करणं गरजेचं आहे. तर जर तुम्ही जाऊ शकत नसाल, आसामला जाणं आपल्याच्याने शक्य नाही कारण की ते दूर आहे खूप, आणि सध्याच्या काळामध्ये तुम्ही जाऊ शकत नसाल तर काही फरक पडत नाही. तुम्ही घरी राहून सुद्धा ही साधना करू शकता. रात्रीची करू शकता किंवा दिवसाही करू शकता, परंतु मोस्टली रात्रीची साधना केली तर त्याचे खूप चांगले परिणाम, कारण रात्री शांतता असते, आपण एकाग्र होऊ शकतो. तर ह्या साधनेसाठी तुम्ही तो काळ निवडला तर उत्तमच राहील. बट योग्य ते प्रोटेक्शन घेऊन, ऑरा लॉक करूनच करा. कुठल्याही गोष्टीची साधना करताना उगाचच करायची नसते. आधी त्याच्यासाठी प्रोटेक्शन घ्यायचं असतं, त्याच्यासाठी पूर्ण ऑरा लॉक करायचा असतो, त्याच्यानंतरच साधना काय होते सुरुवात करायची असते. सो जर तुम्हाला काही मेडिटेशनसाठी गायडन्स हवा असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलशी संपर्क साधू शकता. तर कन्फ्युजन जे आहे ते तुमचं दूर होत आहे.
सध्या तुम्ही डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये दिसून येत आहात. कशाचं तरी तुम्हाला खूप जास्त दुःख आहे मनामध्ये, ही गोष्ट आपल्याला मिळाली नाहीये, आपल्या बाबतीत असंच घडतंय, आपलं नशीब चांगलं नाहीये. काहींच्या मनामध्ये सुसायडल थॉट्स आहेत, घरामध्ये काही अशा घटना घडत आहे, आर्थिक अडचणी खूप जास्त आहेत, कुणीतरी खूप जास्त तुम्हाला ट्रिगर करत आहे, लोन आहे खूप जास्त, रिलेशनशिपने खूप जास्त तुम्हाला परेशान केलेलं आहे, तुमचे नातेसंबंध जे आहेत ते तुम्हाला वेळोवेळी धोका देत आहेत, भावना तुमच्या निगेटिव्हिटीकडे जात आहे, कन्फ्युजन आहे, द्विधा मनस्थिती आहे, सतत काय करावं समजत नाही, योग्य तो निर्णय घेता येत नाहीये. तर हे जे काही परिस्थिती आहे ती मे बी काही नेगेटिव्ह ऊर्जांचा अटॅक असू शकतो, काही जवळच्याच लोकांची ज्वेलसी वृत्ती असू शकते. तर याच्यातून तुम्ही नक्की बाहेर पडणार आहात. तर नकारात्मक ऊर्जेला नाही म्हणा आणि पॉझिटिव्ह ऊर्जांना तुम्हाला स्वीकारायचं आहे. सो नकारात्मक ऊर्जांमधून बाहेर या, सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निर्माण करायच्या आहे. तर त्या कशा करणार? जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा, डिवाइनशी कनेक्टेड राहा, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. माँ कामाख्या तुमच्या सगळ्या कामना पूर्ण करण्यासाठी तयार आहेत, परंतु तुम्हाला तिथपर्यंत जाण्याची गरज आहे, त्यांचं नाव घेण्याची गरज आहे, त्यांचं आवाहन करण्याची गरज आहे. तर येथे जर तुम्हाला वाटत असेल की ते तिथे तंत्रमंत्र साधना होते, तिथे तंत्रमंत्र साधना, परंतु आपण सात्विक रूपात त्यांचं पूजन करू शकतो. त्यानंतर येथे दिसून येत आहे धनाच्या बाबतीमध्ये काहींना खूप जास्त अडचणी आहेत. 1 वर्ष झाले त्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये, पैसा येतो पण कुठं जातोय ते समजत नाहीये, घरामध्ये आजार पण असतं, कुरबुरी असतात, सतत पैसा येतो आणि जातो, टिकून राहत नाही. तर यासाठी सुद्धा माँ कामाख्या तुम्हाला हे गाईड करत आहे की लाल वस्तूंचे दान करा. लाल रंगाच्या ज्या वस्तू आहेत त्यांची तुम्हाला दान करायचे, पण आता नाही करायचे, 3 दिवसांच्या नंतर करायचे आहे. मे बी शुक्रवारी तुम्ही करू शकता. शुक्रवारी लाल वस्तूंचे दान करा, तुम्हाला योग्य ते फळ त्याचे दिसून येतील. तर येथे आर्थिक अडचणींपासून जे तुम्ही झुंजत आहात, सध्या दिसून येत आहे तुमच्या घरातील पर्सन म्हणजे तुमचे पती, तुमचे वडील, तुमचा भाऊ किंवा जे मेल पर्सन आहे ते आर्थिक अडचणीमध्ये आहेत, खूप जास्त आहेत, लोन आहे कारण की, आणि एक खड्डा बुजला की दुसरा खड्डा त्यांच्यासाठी उघडतो, ओपन होतो. तर येथे डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला माँ कामाख्याशी कनेक्ट होण्याची गरज आहे. लवकरच आर्थिक अडचणींमधून तुम्ही दूर होणार आहात, म्हणजे आर्थिक अडचणी तुमच्या जीवनामधून दूर जाणार आहेत. एनर्जी खूप पॉवरफुल आहे. सो टू रिस्पेक्ट. नक्कीच तुमच्या लव कनेक्शनच्या संदर्भामध्ये ह्या ऊर्जा आहेत. असू शकतं तुमचे पर्सन, तुमच्या आणि त्यांचे म्युच्युअल फिलिंग्स आहेत, म्युच्युअल लव आहे तुमचं एकमेकांशी, परंतु सध्या नो कम्युनिकेशन आहे, नो कॉन्टॅक्ट आहे, सेपरेशन फेज आहे. असू शकतो ते थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये आहेत, त्यांच्या जीवनामध्ये दुसरे कुणीतरी आहे आणखी, किंवा तुमच्या जीवनामध्ये असू शकतं. आफ्टर मॅरिड हे कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे. सध्या जे आहे तुमच्या पर्सनच्या भोवती सध्या कार्मिक चक्र खूप जास्त वाढलेले आहेत, कार्मिक गोष्टी खूप जास्त वाढलेल्या आहेत, आणि जे ते तुम्हाला सोडून गेले असतील, तुम्हाला त्यांनी नेगेटिव्हिटीमध्ये सोडून गेले असतील, सेपरेशन ठेवलं असेल, नो कॉन्टॅक्ट ठेवला असेल, तुमच्याशी कुठलाही त्यांनी संपर्क केला नसेल, कोणी असू शकतं, मॅरिडमध्ये सुद्धा असू शकतं, काहीही असू शकतं. तर येथे आता त्यांना डिवाइन जे आहे धडा देत आहे. त्यांच्याही जीवनामध्ये ते सध्या स्ट्रगल फेस करत आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की ती व्यक्ती दूर निघून गेली आणि पुन्हा येणार नाही तुमच्या जीवनामध्ये, तर तसं नाही, ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आणि लवकरात लवकर येणार आहे. तर जी काही कन्फ्युजन आहे, निगेटिव्हिटी आहे, ती दूर करा. सध्या जर तुम्ही नेगेटिव्हिटीमध्ये राहाल तर तुमच्या पर्सनचेही थॉट्स तसेच होतील. तर सध्या ती व्यक्ती खूप जास्त चिंतेमध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे, कारण की कार्मिक गोष्टींचा खूप जास्त त्यांच्यावरती परिणाम होत आहे. कार्मिक लोकांचे सत्य त्यांच्या समोर येत आहे, त्यांना एक प्रकारे आपण म्हणतो धोका दिला जात आहे, विश्वासघात दिला जात आहे. त्यानंतर त्यांना तुमची किंमत समजत आहे की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलं होतं, तुम्ही त्यांच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या होत्या, किती तुम्ही त्यांच्यासाठी सहन केलं होतं. तर हे सर्व त्यांना आठवत आहे आणि लवकरच ते तुमच्याकडे येतील. युनियन पक्का आहे. सो जर तुम्ही आता सध्या ह्या विचारामध्ये असाल की आमचं युनियन होणार नाही, आम्ही कधी पुन्हा भेटणार नाही, तर तसं नाही. माँ कामाख्या तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमचं युनियन होणार आहे. फक्त ते कसं होणार आहे, कधी होणार आहे का नाही होणार आहे, आणि कशा पद्धतीने होणार आहे, तर असा विचार तुम्हाला करायचा नाहीये. होणार आहे या गोष्टीवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही जर असा विचार कराल की ते थर्ड पार्टीमध्ये आहे आणि मग घरी इतक्या जबाबदाऱ्या आहेत, घरचे तयार होणार नाहीत लग्नाला, किंवा अजूनही मॅरिड आहे असाल तर सोशल नॉर्म्स आहेत,
कंडिशन खूप जास्त अवघड आहे, आर्थिक अडचणी खूप जास्त आहे पर्सनला, तर हे होणार नाही. तर ह्या गोष्टींवरती तुम्हाला विचार करायचा नाहीये. मा कामाख्या येथे तुम्हाला डायरेक्टली गाईड करत आहे की तुम्हाला युनियनवरती फोकस करायचा आहे, की तुमचं युनियन होणार आहे आणि तुमचं युनियन भविष्यामध्ये 100% होणार आहे. सो ही जी काही ऊर्जा आलेली आहे मा ललिता त्रिपुर सुंदरीची, मा कामाख्याची, तर ही तुम्हाला येथे गाईड करत आहे की 100% युनियन होणार आहे. तर या गोष्टीवरती विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा आणि त्यानुसार कार्य करा. पाहूया आपल्याला आणखीन काय मेसेज मिळतात मा कामाख्याकडून. ओके, सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असाल, काही तुम्हाला दिशा मिळत नसेल, तुम्हाला स्वप्नामध्ये तुमचे गुरूंचं स्वप्न पडत असेल, पहाटे पहाटे किंवा रात्री तुमच्या गुरूंचं तुम्हाला चेहरा दिसत असेल, किंवा कुणीतरी अशी व्यक्ती तुम्हाला दिसत असेल स्वप्नामध्ये जी तुम्हाला काहीतरी सांगत आहे, गाईड करत आहे, किंवा तुम्हाला सतत अशी इच्छा होत असेल की मला काहीतरी गायडन्स घ्यायला हवं आहे, किंवा तुम्हाला 3 नंबर खूप जास्त दिसत असेल, किंवा असं काहीतरी तुमच्या समोर गायडन्स येत आहे, तर येथे नक्की 100% साईन आहे की डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेले असाल, स्टक महसूस करत असाल, तुम्हाला कळत नसेल नेमकं काय करायला हवं आहे, प्रेम जीवनाच्या संदर्भामध्ये ह्या ऊर्जा आहे, न्यू बिगिनिंग होणार आहे. हे जे काही कार्ड आहे ते येथे जे ओल आहे, ओल कशाचं प्रतीक आहे, तर माता महालक्ष्मीचं संदेश वाहक आहे, वाहन आहे ते. तर ते आपल्याला इथे काय गाईड करतंय की नवीन सुरुवात होत आहे, तुमच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात होणार आहे. जर तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असाल तर सध्या कोणाचा तरी योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घेण्याची तुम्हाला गरज आहे. ती कुणी असू शकतो, तुमच्या घरातील तुमचे मेंटॉर असू शकतात, किंवा तुमचे आई वडील, तुमचे शुभचिंतक कुणी असू शकतं, त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घ्यायचा आहे, योग्य ते सल्ला घ्यायचा आहे. किंवा तुम्ही एखादं टॅरोट रिडिंग, काउन्सिलिंग, पर्सनल रिडिंग घेऊ शकता, जे की तुम्हाला पुढील वाट दाखवेल. सो क्लायमेट दिस रिडिंग, न्यू बिगिनिंग होत आहे. ज्या काही गोष्टी अनबॉर्न आहेत, म्हणजे ज्यांचा अजून जन्म झालेला नाही, अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित होणार नाही हे असं, किंवा हे बघा, ही जी काही सगळ्यांची आहे डिवाइनली गायडेड जर्नी आहे, तर या जर्नीमध्ये जेव्हा आपण चालतो आपल्याला वाटतं अशा प्रकारे गोष्टी होतील, परंतु नाही, तशा प्रकारे गोष्टी होत नाही. त्या गोष्टी डिवाइनच्याच मर्जीने होतात, आपल्या मर्जीने काहीही होत नाही. सो येथे ज्या गोष्टी आहेत, अनब्रेकेबल ट्रूथ तुमच्या पुढे येणार आहे, एखादं नवीन सत्य तुमच्या समोर येणार आहे. या ब्रह्मांडाच्या आत दडलेलं असं एखादं स्वप्न जे तुम्ही कधी काळी पाहिलं होतं, जे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये दडवून ठेवलेलं आहे, तुमच्या मनाला ते विसरून गेलं असेल, तुमच्या भौतिक जीवनामधून ते विसरून गेलं असेल, परंतु तुमच्या आत्म्याला तर ते माहिती आहे ना. तर असं एखादं स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. मा कामाख्या तुम्हाला इथे गाईड करत आहे, तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे सध्या जी काही फेज आहे, अजून जरी ज्या काही गोष्टी छुप्या असतील, लपलेल्या असतील, तर त्या लवकरच बाहेर येणार आहे. जसं की आपल्याला हे दिसतंय, हे एग जे आहे, अंड जे आहे ते ब्रेक होत आहे. म्हणजे आता ही गोष्ट पूर्ण होण्यासाठी खूप जास्त कालावधी नाही लागणार, तर लवकरात लवकर ती गोष्ट पूर्ण होणार आहे. अगेन 3 नंबरचं कार्ड आहे. सो टेक एनी काइंड ऑफ काउन्सिलिंग, पर्सनल रिडिंग ऑर गायडन्स फ्रॉम एनीवन. तर धार्मिक यात्रेसाठी सुद्धा मा कामाख्या तुम्हाला बोलवत आहे. मे बी असू शकतं पुढील काही काळामध्ये तुम्ही त्यांचं दर्शन घेणार आहात, तर नक्कीच मा कामाख्या तुम्हाला इथे बोलवत आहे. मे बी काहीतरी तेथे गेल्याच्या नंतर काही सत्य तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर हे बघा, मा कामाख्याची ऊर्जा खूप जास्त पॉवरफुल आहे. तिथल्या हवेमध्ये सुद्धा थोडा काळ जर तुम्ही गेला तर तुमच्या वेगळ्याच ऊर्जा ज्या आहे, चेतनेचा स्तर आहे तो वेगळ्याच लेवलवरती जातो. तर असू शकतं अशा कुठल्या तरी धार्मिक ठिकाणी तुम्ही यात्रा केल्याच्या नंतर तुमच्या चेतनेमध्ये जो आहे तो बदल खूप मोठा होताना इथे आपल्याला दिसून येत आहे. तुम्ही सध्या जर नॉर्मल किंवा लो फ्रिक्वेन्सीमध्ये असाल तर नक्कीच एखादी धार्मिक यात्रा करण्याची तुम्हाला गरज आहे, जेणेकरून तुमच्या चेतनेचा स्तर जो आहे तो वाढणार आहे. चांगला बदल त्यामध्ये होताना दिसून येत आहे. मे बी असू शकतं कोणीतरी जे आहे थर्ड आय चक्रा मेडिटेशन करत आहे, थर्ड आय चक्रावरती त्यांचं काम सुरू आहे. काहींच्या बाबतीमध्ये क्लिन्झिंग होत आहे थर्ड आय चक्राच्या संदर्भामध्ये, आज्ञा चक्राच्या संदर्भामध्ये त्यांना काही ना काहीतरी इंट्युशन सुद्धा मिळत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग.
22 नंबरचं कार्ड आहे, म्हणजे 22 तारीख येत आहे. कुंडलिनी शक्तीच्या संदर्भामध्ये येथे ऊर्जा आलेली आहे. मे बी ओके. द शामन, अगेन शामनचं कार्ड इंडिकेट करते की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवीची सेवा केलेली आहे, त्यांच्याशी कनेक्टेड आहात, म्हणून तर तुम्हाला हा व्हिडिओ मिळालेला आहे. मागच्या जन्मामध्ये तुम्ही माँ कामाख्याची सेवा केलेली आहे, कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. तुमच्यामध्ये असे काही गुण आहेत जे अदर लोकांमध्ये नाही, सामान्य लोकांमध्ये नाही, कारण की तुमच्यामध्ये हिलिंग पॉवर आहे. तुम्ही लोकांना हील करू शकता. त्या दृष्टीने शिक्षण घेण्याची तुम्हाला गरज आहे, पुढे जाण्याची गरज आहे. आतापर्यंतचा जो प्रवास होता तो तुमचा हा भौतिक जीवनाशी कनेक्टेड होता, परंतु इथून पुढचा प्रवास तुमचा आध्यात्मिक जीवनाशी कनेक्टेड आहे. ते ज्ञान घेऊन तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे. यू आर शामन, तुम्ही भक्त आहात, देवीचे भगत. भगत म्हणतो आपण. कुठल्याही प्रकारे तुम्ही त्यांची सेवा केलेली आहे. द मिररचं कार्ड इंडिकेट करतं ट्विन फ्लेम जर्नीमध्ये जे कोणी आहेत त्यांचे पर्सन त्यांना मिरर करत आहेत, त्यांच्या भावनांना. सध्या तुम्ही ज्या काय कंडिशनमध्ये आहात, असू शकतो तुम्ही त्यांच्यापासून डिस्कनेक्ट फील करत आहात, तुम्ही काहीतरी तुमच्या जीवनावरती फोकस करत आहात, तुमच्या करिअरवरती फोकस करत आहात. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आता त्या ऊर्जेमध्ये नाही आहे की जसं की असू शकतं मागील काही काळामध्ये तुमच्या तशा ऊर्जा असतील, तर तुमच्या पर्सनमध्ये सुद्धा बदल झालेला आहे, भरपूर सारा बदल झालेला आहे. त्यामुळे तुमच्या दोघांच्याही ऊर्जा ज्या आहेत एकमेकांना मिरर करत आहेत, आरसा दाखवत आहेत. तर माँ कामाख्या आपल्याला माहिती आहे इथे ओमचं कार्ड आले. ओम, ओम म्हणजे काय? गर्भ. इट्स अ कन्फर्म साईन की हे त्यांचीच ऊर्जा आहे. यू हॅव टू कमेंट जय माँ कामाख्या म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. खूप पॉवरफुल साईन आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या गर्भामध्ये दडलेल्या आहेत, त्या बाहेर पडलेल्या नाहीये. तर हा काळ जो आहे, हा काळ शांततेचा जरी दिसत असला तरी भविष्यामध्ये याच्यातूनच काहीतरी नवीन जन्म घेणार आहे. तर प्रोसेस आहे. सध्या काय चालू आहे? प्रोसेस सुरू आहे. तो ट्रस्ट द प्रोसेस, ट्रस्ट इन प्रोसेस. तर प्रोसेसवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. द डिस्ट्रॉयर कोण आहेत? शिवजी. तर येथे शिवशक्ती दोघांचीही ऊर्जा आलेली आहे. इट्स अ व्हेरी पॉवरफुल व्हिडिओ आणि पॉवरफुल साईन तुमच्यासाठी आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या संपवायच्या आहेत. पॉझिटिव्हिटीकडे जायचं आहे, सकारात्मकतेकडे जायचं आहे, ध्यानधारणेकडे तुम्हाला जायचं आहे. हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहे. ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला ध्यानधारणा, मेडिटेशन करण्याची गरज आहे. यासाठी तुम्हाला माँ कामाख्या या रीडिंग थ्रू गायडन्स देत आहे. ओके. रिकव्हरी, लवकरच जे तुमचं हरवलंय ते तुमच्यापर्यंत येणार आहे. बघा, ज्या गोष्टी आपल्या असतात ना ते जगात कुठेही जाऊ दे ते आपल्याकडे येतातच. सो येथे जे तुमचं आहे, म्हणजे जे ज्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये तुम्ही विचार करत आहात, जे तुमचं हरवलंय त्याच्या संदर्भामध्ये जे तुम्ही विचार करत आहात, तर ते तुमच्याकडे येणार आहे. रिकव्हरी होणार आहे. जितकं तुम्ही दुसऱ्यांना दिले त्याच्यापेक्षा खूप जास्त तुमच्याकडे येत आहे. सो रिकव्हरीचे हे चान्सेस आहेत. रिकव्हरी होत आहे तुमची. रिकव्हरी कशाच्याही संदर्भात असू शकते. मे बी जे एखादं ज्ञान आहे तुम्ही हरवलं होतं ते तुम्हाला पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. यू हॅव टू ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा डिवाइनवरती, परमेश्वरावरती, माँ कामाख्यावरती विश्वास ठेवा. शक्ती स्वरूपा आदिशक्ती माँ शक्तीवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच तुमच्यातील ग्रेट सेल्फशी ते तुम्हाला मिळवणार आहे. जे तुमच्यामधीलच एक हायर सेल्फ आहे त्याच्याशी तुम्ही लवकरच भेटणार आहात. लेट गो करा, वाईट गोष्टींना लेट गो करा, नकारात्मक विचारांना लेट गो करा, जे तुमच्यासाठी योग्य नाही अशा गोष्टींना लेट गो करा. इन द नियर फ्युचर, जवळच्याच फ्युचरमध्ये म्हणजे लवकरच काही गोष्टी तुमच्यासाठी अनफोल्ड होणार आहेत. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर, इतरांकडूनही तुम्ही काही मदत घेऊ शकता जी की तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये पुढे घेऊन जाईल.
अपॉर्च्युनिटीज, लवकरच काही अपॉर्च्युनिटीज, संधी तुमच्यापर्यंत येत आहेत. तर निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह विचार करा. इम्प्रूव्हिंग हेल्थ, ज्यांना हेल्थच्या संदर्भामध्ये तक्रारी आहेत तर त्यांच्या हेल्थमध्येही आपल्याला सुधारणा होताना दिसून येत आहे. सो मा कामाख्या तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू हेच गाईड करत आहे की हे 3 दिवस जे आहेत तुम्हाला जास्त ध्यानधारणा, पूजा, मेडिटेशन करण्याची गरज आहे. जे काही नेगेटिव्ह विचार आहेत त्यांना दूर काढण्याची गरज आहे, दूर करण्याची गरज आहे, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल होताना आपल्याला दिसून येतील. सो थँक्यू सो मच. ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. जय मा कामाख्या म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे. सो थँक्यू सो मच.